नमस्कार मित्र हो. तर आज आपण नॉन क्रिमिनल काढणार आहोत आपले सरकार या वेबसाईटवरून. त्यासाठी तुम्हाला लागेल युजर आय डी, पासवर्ड आणि तुमचा जिल्हा. आणि ज्यांचं पण नॉन क्रिमिनल काढायचं आहे त्यांचंच रजिस्ट्रेशन यावर करावं लागतं, जर तुम्ही स्वतः काढत असाल तर. नाहीतर सेतूवाले स्वतः काढून देतात. तुम्हाला यामध्ये रेव्हेन्यू डिपार्टमेंट शोधायचं आहे. या बाजूला आहे ते, तिथे नॉन क्रिमिनल सिलेक्ट करायचं आहे आणि प्रोसीडवर क्लिक करायचं आहे. ओके, आणि तुमच्यासमोर हे ओपन होईल. त्यामध्ये तुम्हाला जायचं आहे सर्व्हिस लिस्टमध्ये. त्यामध्ये बघा नॉन क्रिमिनल आहे आणि नॉन क्रिमिनलच्या बाजूला आहे नॉन क्रिमिनल रिन्युअल. रिन्युअलचं आहे नाही, आपल्याला वेगळंच काढायचं आहे. हे बघा डॉक्युमेंट दिलेलं आहे, हे डॉक्युमेंट तुम्हाला लागतील. आणि खाली मेंडेटरीला डॉक्युमेंट आहे, ते सर्वच लागतात. ओके, आता आपण कंटिन्यू करूया. इथे तुम्हाला तुमचं नाव लिहायचं आहे, डेट ऑफ बर्थ, जे काही तुम्ही रजिस्ट्रेशन करताना भरलं असते ते माहिती तो आपोआप घेतो. त्यामुळे तुम्हाला जास्त काही टाकायची गरज नाही. रजिस्ट्रेशन करताना व्यवस्थित माहिती भरली की नंतर तुम्हाला त्रास होत नाही. तुमचं ऑक्युपेशन टाका, काय आहे ते, स्टुडंट आहे की कशासाठी लागत आहे त्याबद्दल तुम्ही काही पण टाकू शकता. जे आहे ते असं काही लिहून येत नाही त्यामध्ये. खाली तुमचा ऍड्रेस टाकायचा आहे. ऍड्रेस काय आहे, सेक्शन स्ट्रीट. मला एक अनुभव आहे, म्हणजे आपण समजा स्वतः काढलं ऑनलाईन, तर समोरचा अधिकारी जो हे पाहतो तो कशा लेवलचा आहे, तो तुम्हाला फॉर्म तुमचा रिजेक्ट करू शकतो. माझा बऱ्याच वेळा रिजेक्ट झाला आणि मी माझ्या बायकोचा काढला तर तो लगेच निघाला. आणि मग मी तहसीलला गेलो, त्यांना फक्त सहज 2 डॉक्युमेंट दिले, कास्ट सर्टिफिकेट दिलं आणि काय म्हणते त्याला उत्पन्नाचा दाखला आणि आधार कार्ड दिला. तर त्याने मला 1 आठवड्यात बनवून दिला. ऑनलाईन माझं बनलंच नाही. यामध्ये तुम्हाला तुमचं उत्पन्न टाकायचं आहे, वार्षिक टाकायचं आहे. ओके, वार्षिक उत्पन्न सुरुवातीला मी चुकीचं भरलं होतं, नंतर मी त्याला करेक्ट केलं. आधी 20,000 वार्षिक उत्पन्न कसं राहणार आहे. खाली बघा तुमचं फॅमिली डिटेल आहे, फादर, मदर, स्पाऊस काय करते ती, त्यांचं पण तुम्ही भरू शकता. तुमच्याकडे उत्पन्नाचा दाखला राहतो, तुमच्या वडिलांचा राहतो, तर त्याच्या आधारेच तुमचं हे निघतं. जर तुम्ही नोकरीवर जरी असाल पण नॉन क्रिमिनल तुमचे वडील आहेत तर त्यांच्या उत्पन्नावर निघतं. तुमचं उत्पन्न दाखवायची गरज नाही त्याला. हे भरलं तरी चालते, नाही भरलं तरी चालते. इथे आहे फॅमिली डिटेल्स. आता हे कशासाठी पाहिजे त्याचं रिझन लिहायचं. गव्हर्नमेंट जॉब आहे किंवा तुम्हाला हायर एज्युकेशन घ्यायचं आहे. डू यू नीड ॲफिडेविट, तर त्याला एस करून द्या किंवा नो पण करू शकता. आणि इथं आहे जे काय आहे ते खरं आहे, आणि खाली जाऊन ऍक्सेप्ट करायचं आणि सेव्ह करायचं. इथे बघा, इथे तुम्हाला डॉक्युमेंट अपलोड करायचे आहे. इथे तुमचा फोटो, खाली एक पॅन कार्ड, दुसऱ्या नंबरला आधार कार्ड. फोटो हा सरळ सरळ तुम्ही माहित आहे का, वेबसाईटवर जायचं, त्याच्यावर लिहायचं की रिसाइज इमेज बाय पिक्सल, आणि त्या हिशोबाने पिक्सल मध्ये एडिट करायचा, लगेच होतो. बाकी झंझट मध्ये पडायचं नाही. पॅन कार्ड अपलोड करायचं आहे. मी असं रॅन्डमली करतोय, मला काढायचं नाही आहे माझ्याकडे. ते तुमचं खाली आहे, तुमच्या वडिलांचं वगैरे करू शकता किंवा तुमच्या भावाचं. प्रूफ ऑफ कास्ट ऑफ रिलेटिव्ह, त्यामध्ये तुम्हाला कास्ट सर्टिफिकेट अपलोड करायचं आहे. स्वतःचा पण करू शकता, काही प्रॉब्लेम नाही आहे. फक्त लिहून आहे, स्वतःचं केलं तरी हरकत नाही. त्यांना जात पाहिजे फक्त, आणि तुमचं केलं तरी हरकत नाही. आता हे बघा, यामध्ये आहे अदर मध्ये एका पहिल्या नंबर मध्ये तुम्हाला सेल्फ डिक्लेरेशन अपलोड करावं लागेल, आणि दुसऱ्या नंबरला तुम्हाला इन्कम प्रूफ तिसऱ्या नंबरला आहे, आणि दुसऱ्या नंबरला काय म्हणते त्याला, तलाठ्याचा दाखला राहतो, तो अपलोड करावा लागतो.
ॲफिडेव्हिट ऑफ कास्टच्या ठिकाणी हा बघा, हे स्वयं घोषणापत्र आहे, ते तुम्ही डाउनलोड करू शकता. यामध्ये पूर्ण माहिती भरायची आणि हेच भरून स्कॅन करून अपलोड करायचं आहे. अदर मध्ये स्वयं घोषणापत्र आणि दुसऱ्या आधार मध्ये तराठ्याचा वगैरे दाखला वगैरे राहतो. तिसऱ्यामध्ये तुम्हाला तो उत्पन्नाचा दाखला आहे 3 वर्षाचा, तो अपलोड करावा लागेल. हे डाउनलोड करून घ्यायचं, भरायचं, अपलोड करायचं म्हणजे स्कॅन करून, आणि नंतर तिथे हे अपलोड करायचं सही वगैरे. एवढं म्हणजे तुम्ही जर समजा तहसीलला गेले तरी एवढ्या डॉक्युमेंटची गरजच पडत नाही. 2-3 डॉक्युमेंट मध्ये तुम्हाला नॉन क्रिमिनल भेटते. एक इन्कम प्रूफ, एक आपलं, मी असं प्रमोट नाही करत आहे की ते करा म्हणून, पण तरी सांगतो इथे तुम्हाला वेळ लागतो. तुमचे पैसे जातात आणि तो तुमचा फॉर्म रिजेक्ट करत राहतो. ई सेवा केंद्र असेल तिथून होऊन जातो. स्वतः केलं तर प्रॉब्लेम होतो कधी कधी, सहजासहजी ते लोक द्यायला नाही पाहत. ॲफिडेव्हिट ऑफ कास्टची गरज नाही आहे, तुम्ही स्वतःची कास्ट सर्टिफिकेट तिथे अपलोड करू शकता. हे बघा आहे पुन्हा. मी फोटो अपलोड केला नाही आहे, पुन्हा प्रॉब्लेम येईल. हा फोटो मी इथूनच एडिट केला आहे ऑनलाईन. तर अशा प्रकारे हे झाले डॉक्युमेंट. आता तुम्हाला पेमेंट करावं लागेल. पेमेंट आहे 128 रुपये, ते तुम्ही पेमेंट करू शकता. आणि अशा प्रकारे तुमचा जो आता सुरुवातीला जे ओपन झालं होतं ना, तिथेच तुमचा हा सर्व डाटा, म्हणजे तुमचं सर्टिफिकेट आलं नाही आलं तुम्हाला दिसेल, आणि तुम्ही त्याला अपील पण करू शकता की माझं सर्टिफिकेट भेटलेलं नाही आहे. अशा प्रकारे तुम्ही नॉन क्रिमिलियर घर बसल्या काढू शकता, तेही 128 रुपयात. जर तुम्हाला व्हिडिओ इथे बघा, इथे तुम्हाला दिसेल ते की तुमचा आलं की नाही आलं, रिजेक्शन रिझन काय आहे असं लिहून येते. आवडला असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.